नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तांबी म्हणजे कॉपर टी, ANM GNM फर्स्ट इयर आणि GNM थर्ड इयर। ठीक आहे, त्या लोकांसाठी इम्पॉर्टंट असलेला क्वेश्चन। ठीक आहे, कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा। कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 5 मार्काला विचारला जातो। GNM थर्ड इयरला विचारला गेला आहे। बरेचदा GNM फर्स्ट इयरला तांबी T380A समजलं, कॉपर T380A हा प्रश्न विचारला जातो। त्याचा व्हिडिओ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे, तिथे जाऊन कम्युनिटीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ANM वाल्यांना पाहिजे असेल तेही बघू शकतात त्या चॅनलवरती कॉपर टीचा। तर आता आपण तांबी हा पूर्ण सविस्तर टॉपिक बघूया। तर बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत भारतात गर्भाशय ठेवण्याचे तांबी हे साधन वापरले जाते। ठीक आहे, यात तांबी T200B आणि तांबी T380 यांचा समावेश होतो। ठीक आहे, ज्याला कॉपर टी आपण म्हणतो। तर गर्भाशय तांबे हळू सोडणारी म्हणजे जी आहे ही तांबी, तर गर्भाशय गर्भाशय उतरत असतो त्याच्यामध्ये तांबे हळू सोडणारी गर्भाशय ठेवण्याची विविध साधने कोणती आहेत? तर कॉपर T7, कॉपर टी मल्टीलोड जरी उपलब्ध असली तरी कुटुंब कल्याण विभागाने भारतात तांबी 200 आणि कॉपर T200चा पुरस्कार केला आहे। ठीक आहे, तर आपल्या भारतामध्ये जो आहे तर आपल्याला कॉपर टी जी आहे ती 200चा पुरस्कार केलेला आहे। 2003 आणि 2004 पासून कॉपर टीच्या सुधारित प्रकारांचा कॉपर T380Aचा म्हणजे जो आहे 380A आपण म्हणतो कॉपर T380A या कार्यक्रमात जास्त वापर सुरू झाला आहे। इंग्रजी टी आकाराचे हे साधन प्लास्टिकचे किंवा बनवलेले असते व त्याभोवती तांब्याची तार गुंडाळलेली असते। तर हे जे आहे साधन ते इंग्रजी टी आकाराचे असते आणि हे साधन प्लास्टिकचे बनवलेले असते व त्याभोवती तांब्याची तार गुंडाळलेली असते, एकदम छोटी असते ती। हे साधन बसवण्यापूर्वी व त्या महिलेची संपूर्ण सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, ओटीपोटाची तपासणी केली जाते। हे साधन बसवण्यापूर्वी काय तर त्या महिलेची संपूर्ण सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी केली जाते। पेल्विक एक्झामिनेशन म्हणजे ओटीपोटाची तपासणी केली जाते। गर्भाशयात ठेवल्यामुळे या साधनांचे सामान्य संभोगक्रियेत व जो आहे समाधानात कोणताही अडथळा येत नाही। तांबे हळूहळू सोडले जात असल्याने सुमारे 3 ते 5 वर्षांनी तांबे बदलावी लागते। तांब्याचं हळूहळू सोडलं गेल्यामुळे काय होतं, 3 ते 5 वर्षांनी तांबी बदलावी लागते। कॉपर T380A महिलांमध्ये 10 वर्ष संतती प्रतिबंधाचे काम करते। तर कॉपर T380A जी आहे ती महिलांमध्ये 10 वर्ष संतती प्रतिबंधाचे काम करते। त्यानंतर तांबी वापरण्याचे फायदे कोणते आहेत? तर तांबी वापरण्याचे फायदे आहेत की जसे की तांबीचा आकार लहान असल्याने गर्भाशयाचा सहज प्रवेश होतो। हे साधन गर्भाशयातून आपोआप बाहेर पडण्याची शक्यता कमी असते। ठीक आहे, त्याच्यानंतर रक्तस्राव व वेदना कमी असतात ह्याच्यामध्ये। हे जास्त म्हणजे साधन जे आहे कॉपर टी जास्त परिणामकारक आहे। त्यानंतर तांबी गर्भाशयात केव्हा बसवायची आहे? ठीक आहे, कॉपर टी आहे पण बसवायची कधी गर्भाशयात? तर मासिक पाळीच्या 3ऱ्या ते 7व्या दिवसापर्यंतचा कालावधी यासाठी सुयोग्य असतो। या कालावधीचा फायदा म्हणजे त्यावेळी ती स्त्री गरोदर नाही याची खात्री असते व तांबी लूप बसवणे सोपे जाते। सामान्य बाळंतपण व गर्भपातानंतरच्या 1 ते 2 आठवड्यात किंवा त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या मासिक पाळीचा नंतर आठवडाभर देखील ही साधने बसवता येतात। गरोदर नसल्याची खात्री झाल्यास जरी स्तनपानामुळे मासिक पाळी येत नसेल तरी ही साधने बसवण्यास काही हरकत नसतं। सामान्यतः ही साधने बसवण्यास मासिक पाळीचा कालावधी वापरत असली तर इतर काळात ही साधने सुरक्षित व परिणामकारकरित्या बसवता येतात। म्हणजे पाळी नसेल तरीसुद्धा त्यानंतरही आपल्याला ही कॉपर टी बसवता येते, पण शक्यतो पाळीच्या 5व्या ते 7व्या दिवसात मासिक पाळी गर्भधारण नाही आहे ना, म्हणजे उटरसमध्ये प्रेग्नन्सी नाही आहे ना, ती कन्फर्म करूनच कॉपर टी बसवायची आहे। ठीक आहे, त्यानंतर कॉपर टी आता बसवली पण त्याचे अनिष्ट परिणाम काय असतील तर तांबी व लुपिस बहुतांश महिलांमध्ये बसवता येत असले तरी काही वेळेला त्यांच्यापुढे अनिष्ट परिणाम झालेले आढळतात।
तर त्याचे अनिष्ट परिणाम कुठले, तर यात पाठ दुखणे, कंबर दुखणे, मासिक पाळी नसताना रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे इत्यादींचा समावेश होतो. अर्थात त्रासदायक ठरणारे हे अनिष्ट परिणाम योग्य जर उपचार केला त्याच्यामुळे नाहीसे होतात. जर यातील खूप रक्तस्राव, वेदना व जंतुसंसर्ग हे अनिष्ट परिणाम खूप काळ गंभीररित्या जर का चालू राहिले तर तांबी व लूप काढून टाकणे श्रेयस्कर असते. तर अनिष्ट परिणाम त्याचे तांबी व लुपीच्यामुळे काय होतात, कंबर दुखणे, मासिक पाळी नसताना रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे, जर असे त्रासदायक गोष्टी जर झाल्या त्याचे अनिष्ट परिणाम उपचारामुळे नाहीसे होतात. जर यातील खूप रक्तस्राव, वेदना, जंतुसंसर्ग हे जर अनिष्ट परिणाम खूप काळ गंभीररित्या चालू राहिले तर तांबी आणि लूप काढून टाकणे म्हणजे श्रेयस्कर आहे. अशा प्रकारे तांबी हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जो 5 मार्काला विचारला जातो. तांबी 380 हा मी प्रश्न विचारला जातो. त्याच्यातही माहिती ॲड करू शकता. माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कम्युनिटीमध्ये, तिथे जाऊन चेक करा, तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.